हाय गाईज, तर आज आम्हाला इमर्जन्सी कल्पेशदानी फोन केलेला आहे का आपल्याला जीवदानी मंदिराच्या इकडे जायचं आहे. जीवदानी देवी ट्रस्टीच्या माध्यमातून जी खिचडी वाटप होते गोरगरिबांना आणि पूरग्रस्त लोकांना, ती वाटण्यासाठी आता आम्ही गावातले मंडळाची पोरं, आपल्या गणपती मंडळाची पोरं जात आहोत. चला बघूया पुढे. चला चला. तर गाईज आता आम्ही पोहोचले जीवदानी मंदिरच्या पायथ्याशी. तिकडे भोजनालय आहे ना, त्याच्यामध्ये आता आम्ही जातो आतमध्ये आणि पटापट सर्व पॅकिंगचे सर्व खिचडी विचडी घेतो आणि जिकडे जिकडे ज्यांना गरज आहे ना त्यांना नेऊन देतो आता आम्ही. आणि बघा आपल्या गाड्या आल्यात 1, 2 आणि 3. आणि इकडे आहे भोजनालय, याच्यामध्ये खिचडी विचडी सर्व आहे. चला. सामील होती रे दिशा सपाने साखळला पापेनीच्या काचरीत चढू दे त्याची रे नशा खिंडार पडू दे धार सोडू दे उजड पडू दे तुझा नशीबचा वर तारीख मागर जीवन बघलं तुझ्या आपल्या गावातच आहे. पहिलं आपण येतो ज्याच्या घरात पाणी गेलाय ना, ज्याला खरं गरज आहे त्यांनाच भेटणार. कारण की यांच्या घरात पाणी पिणी गेलं नाही, ते शेप मध्ये आहे ते करून खाऊ शकतात. पण खरं ज्याला गरज आहे ना काही त्यालाच आता आम्ही दिलं आहे. त्याला आपण बच्ची खाली पकड इकडे कसं गाईड यांच्या चाली आहेत ना, म्हणून आपण यांना दिलेलं आहे. हे जाऊन दुसऱ्यांना देतो. नाही तुम्हाला वाटतं तुम्ही पाहिजे ना, आम्ही गरीब आहे. तर गाईज आता आम्ही आले आहेत बरफपाड्यात आणि बघू शकता बरफपाड्यात किती पाणी भरलेलं आहे. बिचारांना म्हणजे इकडे चालीमध्ये राहतात ना, ज्यांना इकडे भरपूर प्रमाणात त्रास होत लागलेला आहे, म्हणून आम्ही चालले तिकडे. बघूया.
गेल्या 3-4 दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे आटपाडा बरफपाडा ह्या विभागात पाणी भरते आणि पाणी भरण्यामुळे काही सकल खोल भागात पाणी भरल्यामुळे लोकांना जेवण करण्यात प्रॉब्लेम होतो. त्यामुळे जीवदानी संस्थेमार्फत आपल्याला खिचडी वाटप देण्यात आलेली आहे. रोहन दादा सावंत हे सतत 4 दिवसापासून सतत फोन येतात आणि 4 दिवसापासून आम्ही सतत जेवणाचं खिचडीचं डिस्ट्रीब्युशन करत आहोत. हे आपले ग्रामस्थ मंडळ आहेत, गणेश मित्र मंडळ, गावकरी आणि बरफपाड्यामध्ये योगेश सिंग आहेत, त्यांच्या मार्फत पण डिस्ट्रीब्युशन होत आहे. योगेश सिंग काय सांगतील? 2-3 दिन से इतना जो ज्यादा बारिश हो रहा है, लोगों के घरों में पानी गए हैं और रोड पे पानी भरे हैं. लोगों में डर का माहौल बन गया है और जिसकी वजह से आंधी तूफान ज्यादा चल रहा है मूसलाधार बारिश होने के कारण. तो लाइट भी गया है जिसकी वजह से पानी लोगों के घर में नहीं मिल रहा है, तो उनका किचन बंद हो गया है और छोटे बच्चे वो भूखे रह रहे हैं. जिसकी वजह से हमेशा की तरह हर साल की तरह जीवदानी मंदिर ट्रस्ट जो है, पंकज ठाकुर साहब, रोहन दादा सावंत, इनके माध्यम से हर साल की तरह इस बार भी मदद किया जा रहा है. पूरे वसई विरार तालुका में हर जगह पे डर का माहौल बना हुआ है, लेकिन जीवदानी मंदिर की तरफ से सबको अन्य भोजन पहुंचाया जा रहा है. उसके लिए हम जीवदानी मंदिर को, पूरी टीम को बहुत बहुत धन्यवाद करते हैं, उनका आभार मानते हैं. धन्यवाद. तर काही भाटपाडा एरिया असो, गडगापाडा, बरफपाडा, कोणाला काही अडचण असेल, काही असेल तर नक्की तुम्ही मेसेज करा किंवा कल्पेश दादा असतील, योगेश सिंग असतील आणि पूर्ण आमचा गणेश मित्र मंडळ यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला दादा आमच्या जेवढा होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला देण्याचा. आणि व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.